नमस्ते, माझं नाव अंकित पवार. आज आपण ज्यांच्या घरी आलेलो आहेत त्या आहेत माधवी गालमे भापकर. हो. हॅलो. तर ॲक्च्युली ही माझा इंटरव्ह्यू घेणार होती पण काही टेक्निकल नाही, वर्बल वर्बल घडामोडी न जमल्यामुळे तिने मला स्पॉट केलं की आज तू लीड कर. दरवेळी माधवीचं चॅनल सुद्धा आहे. आपण जेवढे पण व्ह्युअर्स आहेत ते ज्या चॅनलवर बघतायत तोच चॅनल आहे माधवीचा. येस, मॅडीज डायरीज युट्यूबला आहे आणि इन्स्टाला आहे इट्स मॅडीज 03. हो बरोबर. तर तुम्ही त्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तो जो बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, म्हणजे नवीन नवीन असेच व्हिडिओज आहेत. आणि जर माझा चेहरा आवडला असेल तर मी नेहमी तुम्हाला अधूनमधून गाणं पण तिथे दिसेलच. ठीक आहे. तर माधवी, आज आपण हॉरर या वर्ड वरती आपण स्पॉट करत आहोत. बरोबर. येस. तर मग तुझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी तू बघतेस, बरोबर. तर आपण एकतर असं असतो की नाही हे असं काही नसतं, ऑफकोर्स ते पण आहे. पण कधी कधी ज्या गोष्टी असतात त्या खूप मनाला लागतात, एवढ्या खोलवर लागतात की त्या कधीच आयुष्यामधून आपण काढू नाही शकत. माझा एक मित्र आहे, त्याला आपण असंच एक नाव देऊ, अभिषेक म्हणून. तर तो जो अभिषेक मित्र आहे त्याच्याबरोबर हे असं झालेलं आहे की त्याचं लग्न ठरलेलं आणि बेसिकली अरेंज मॅरेज. ओके. आणि कधीची गोष्ट आहे ही तू सांगतोस की? ही मी असं हे सांगू शकत नाही, कारण माझा एक खास मित्र आहे, ओके. त्याच्या थ्रू आमची अभिषेक बरोबर मैत्री झालेली. हो. आणि आणि फक्त एवढं सांग, रिसेंटली आहे की? नाही, रिसेंटली नाही, त्याला झाला जवळपास कोरोनाच्या 1-1.5 वर्ष आधीच पकड. ओके, ठीक. हो, म्हणजे 2017, 18, 19च्या सुमारास ही गोष्ट आहे. तर आपण एक कॉमन नाव एक हे करू, किरण म्हणून. तर किरण नावाचा एक माझा मित्र आहे, त्याचा कॉलेज मधला मित्र म्हणजे हा अभिषेक. तर अभिषेकचं लग्न ठरलेलं आणि असं माहितीये लग्नाच्या टायमाला की एकदा काय ते हळकुंड वगैरे बांधलं की मंडपाच्या बाहेर जायचं नसतं. एक सीमा असते. हो, एक सीमा असते. ते सुरी, ते कटार, नारळ वगैरे ते असतं. म्हणजे एक बेसिकली धारदार गोष्ट घेऊन जायची असते. आणि नारळ ही कन्सेप्ट ही आत्ता आली माझ्या समजण्यामध्ये की नारळ हे आहे श्रीफळ. हो, म्हणजे मला खरंच आधी हे माहिती नव्हतं की आपण नारळ का कॅरी करतो. म्हणजे तो जो नवरा मुलगा असतो तो, मग मला काही गावातल्या माणसांनी सांगितलं की हा जो नारळ आहे तो आपण ह्याच्यासाठी कॅरी करतो की एक प्रकारे बघायला गेलं तर तो पण एक जीव आहे. आतमध्ये मांस आहे, रक्त आहे, म्हणजे एक ह्युमन बॉडी जशी असते तशा टाईपमध्ये एक तो फॉर्म आहे. बरोबर. जसं झाडांचं पण असतं, झाडांमध्ये पण मांस असतो आणि त्यांचे जे रक्तवाहिनी असतं ते आपण ते पाणी किंवा काय काय झाडांमध्ये ते पांढरं चिक लागतं. तर हे असं आहे म्हणून ते पण कॅरी करतात, म्हणजे एकाला जोडीला एक. तर जेवढ्या वाईट गोष्टी असतात त्या लांब जातात, जवळ येत नाहीत आपल्या. आणि कटार ती धारदार आपण गोष्टी त्यासाठी ठेवतो. बरोबर. कारण धार, आता तू हे ऐकलं असेल, जे बाळंतीण बाई असते तिच्या उशीखाली आपण एक धारेची गोष्ट ठेवतो. बरोबर. म्हणजे असं पण म्हणतात की इव्हन तुम्हाला वाईट स्वप्न असे नको पडावे किंवा काही, त्यासाठी आपण ठेवतो धारेची गोष्ट. ते स्वप्न म्हणजे काय असतं, ते एक एनर्जी असते, एक पॅरलल युनिव्हर्स असतो. हा तो वेगळा कन्सेप्ट आहे, आपण तो नंतर बघूया. आता मेन या टॉपिकला राहू. मी दरवेळी असंच करतो, एक टॉपिक सोडून दुसरा टॉपिक करतो. तर किस्सा असा झालेला, त्याची हळद होती, त्याचं लग्न दुसऱ्या दिवशी होतं आणि आज हळद होती आणि त्याला हळकुंड बांधल्याच्या नंतर हळद वगैरे झाली आणि तो काहीतरी कामाला एक कोण नव्हता मुलगा, म्हणून हा बोललाय की मी लगेच ते करून येतो, मी घेऊन येतो. कोणाचं ऐकलं नाही आणि तो त्या सीमेच्या बाहेर गेला. आता सीमेच्या बाहेर गेल्याच्या नंतर त्याच्याबरोबर काहीच नाही झालं.
हा ते म्हणजे आपण बोलतो माहितीये की अरे अंगावरती शहारे आले हम्म. किंवा काहीतरी त्यांनी बघितलं वगैरे, असं काहीच नाही. काहीच नाही. आणि हे गावीच गावी नाही, बदलापूरला. ओके बदलापूरला. ओके. तर तिथे त्यांनी हे केलं, तो ते काम जे होतं ते आवरलं, तो आला घरातून पण ओरडले वगैरे त्याला, पण लेडगो केलं कारण काय झालं नाही, हा, व्यवस्थित ठीक आहे. होतं. हा असतात, आपण मानत नाही पण हा, जे वडीलधारी माणसं असतात आपले ते बोलतात, ते काहीतरी कारणांमुळे बोलतात. पण ही जी गोष्ट झाली त्याच्याबरोबर, त्याच्यानंतर त्याचं लग्न झालं. आता गरजेचं नाहीये की लग्न झाल्याच्या नंतर जी आपली बेटर हाफ आहे, ठीक आहे, ती व्यवस्थितच भेटेल किंवा आपण व्यवस्थित राहू त्या व्यक्तीबरोबर जी आपल्या घरामध्ये येते. कधी कधी नाही पटत. हो बरोबर. तर लग्नाच्या काही महिन्यांनंतर, वर्षानंतर त्यांच्यामध्ये भांडणं एक प्रमाणाच्या बाहेर वाढली. एक लिमिट असते भांडणाची, की म्हणूनच तर माझ्याशिवाय तुला कोण भेटू नाही शकत वगैरे, ही लिमिट सुद्धा त्यांनी पार केली आणि शेवटी दिवस पर्यंत गोष्ट पोहोचली. तर त्यांनी खूप हे सफर केलं या सगळ्या गोष्टी. हो, या खूप Mentally. हा, मेंटली तो टॉर्चर होत होता. कारण ऑब्विस आहे, आपण कामावरून दमून जेव्हा घरात जातो तेव्हा ऑफकोर्स आपल्याला शांतता पाहिजे. हॅपीनेस नसेल तरी चालतं. शांतता. एक माणूस, म्हणजे मी हे बोलत नाहीये की तो पुरुष असेल किंवा एक स्त्री असेल, आजकाल खांद्याला खांदे लावून दोन्ही चालतंय. बरोबर. जेव्हा एखादा व्यक्ती थकलेला, काम केलेला जेव्हा घरी येतो तेव्हा त्याला शांतता लागते. पण काही कारणास्तव जी भांडणं होत होती त्याच्यामुळे त्या अभिषेकला शांतता नाही भेटली. बरोबर. एक सेकंड. तर तो वैतागायचा, त्याचा स्वभाव एकदम चिडचिड झाला. एक दिवस असा झाला की तो बोलला की एवढं सगळं होण्यापेक्षा आहे ना, मी जीव देतो, मला तुमच्या भांडणामध्ये पडायचं नाही. दिवसपर्यंत गोष्ट गेलेली आहे, बायको आणि आईचं पटत नाहीये, त्यांच्या दोघांची भांडणं होत आहेत, ते दोघं पण ह्याला इन्व्हॉल्व करत आहेत. आणि त्याच्यानंतर असं होतं की हा पण वैतागतोय. एक माणूस शेवटी काय करणार? आईला सांभाळणार की बायकोला सांभाळणार? बायकोची साईड घेतली तर आई नाराज, आईची साईड घेतली तर बायको नाराज. तर हळूहळू दिवस लोटत गेले आणि ह्याच्याबरोबर वेगवेगळ्या गोष्टी होत गेल्या. ज्या दिवशी ह्याने हा बोलला की मला जगायचंच नाही आता, मी कुठेतरी जाऊन जीव देतो, त्या दिवसापासून ह्याला भास व्हायला लागले. ह्याला स्वप्नामध्ये एक जळलेला माणूस दिसायला लागला. काय बोलतो? त्याचा चेहरा वगैरे सगळं जळलेलं असत. केस नव्हती, पूर्ण जळलेली स्किन होती, डोळे लाल भडक. त्याच्याकडे बघतोय, फक्त एवढंच बोलतोय, कधी येतोस माझ्याबरोबर? अरे बापरे, डेंजर. हे त्याच्या स्वप्नामध्ये रेग्युलर व्हायला लागलं. आपण बोलतो ना, डिस्टर्ब देतात, आधी हळू, नंतर थोडं जोरात आणि नंतर अजून जोरात. तर त्याला ड्रिंक करायची सवय लागली. युजली लोक असं बोलतात की ड्रिंक केल्याच्या नंतर झोपतं माणूस. हे नाही, हे ज्या निगेटिव्ह थॉट्स आहेत किंवा निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या जवळ येत नाहीत. असं पण असतं? हा, बहुधा बोलतात की ड्रिंक केलेलं तर मला काय होणार नाही. खूप सारे सो कॉल्ड बेवडे असं बोलतात. तर त्याला दिसायला लागलं खुल्या डोळ्यांनी आता की तो बघतोय आणि हसतोय फक्त त्याच्याकडे बघून. त्याचा संकेत एकच होता, कधी येतेस तू माझ्याबरोबर? त्याने तो तसा बोलला होता. त्याला त्याचा जीव एवढं मेलेलं की त्याला त्याचा फरकच नव्हता पडत. पण आता ती गोष्ट, त्या गोष्टीचा भास त्याला त्याच्या जवळपास पण यायला लागला. जसं तो घरी जायला टाळायचा. 4 व्हीलर होती त्याच्याकडे आणि मोस्टली घरीच त्याला असं भासायचं, दुसरीकडे कुठे नाही. सगळीकडे व्हायचा, सगळीकडे. हळूहळू सगळीकडे व्हायला लागला त्याला वास. घरामध्ये त्याला होत नव्हता वास, कारण त्याची आई स्वामींची भक्त आहे, पूजापाठ वगैरे करते. तर
कदाचित होऊ शकतं, माहित नाही काय आहे आणि काय नाही, पण त्याला घरामध्ये होत नव्हतं हे. तर त्याला असे भास व्हायला लागले. हे भास झाल्याच्या नंतर हळूहळू त्याला प्रमाण वाढलं. जसं तो त्याची 4 व्हीलर होती, कामावरून आल्याच्या नंतर तो गाडीमध्येच बसायचा ड्रिंक करायला. ते वाढलं. तर डोळे झाकले, अचानक उघडले तर दिसायची. अरे बापरे. दरवाजा उघडला, घराच्या बाहेरच त्यांची एक अशी खिडकी होती बिल्डिंगच्या इथं, आणि तिथून क्लिअर कट फर्स्ट फ्लोअरलाच राहायचा. तर एक शॉप होतं, शॉपच्या पुढे फुटपाथ होता. फुटपाथ वरती तो एकटक फक्त बघत होता त्याच्याकडे. हे असं खूप वेळा त्याच्याकडे त्याबरोबर झालं. शेवटी काही मित्र असतात जे बोलतात आपल्या बरोबर ओपनली. तसा ह्याचा एक मित्र होता, त्यांनी त्याला सांगितलं की अरे असं असं झालेलं आहे. किरणला त्यांनी सांगितलं अरे असं असं झालेलं आहे, काय करू शकतो. किरणने सजेस्ट केलं की हे चांगलं नाहीये, आपण कुठेतरी हे दाखवू, हे काहीतरी बाहेरचं दिसतंय. जेव्हा दाखवलं तेव्हा ही गोष्ट माहिती पडली की ते जे गुरुजी होते त्यांनी असं सांगितलं की ज्या टायमाला तुमची हळद होती तुम्ही घराच्या बाहेर गेलेलात का, जेव्हा तुम्ही गेलेलात ज्या स्पॉटवरती गेलेलात तेव्हा तुमच्या गाडीने एक उतारा हलवलेला आणि त्या उतार्याचं तुमच्या मागे लागलं. एक जळलेला व्यक्ती आहे तो, ज्याच्या खूप इच्छा आहेत, आणि हे तेव्हा बाहेर आलं ज्या टायमाला तुम्ही सुद्धा बोललात. म्हणजे ऍक्च्युली त्यांनी सांगितलं की कदाचित तो आत्महत्या केलेलाच माणूस होता, जीवनाला हारलेला वगैरे. तो तोपर्यंत तुम्हाला त्रास देत नव्हता जोपर्यंत तुम्ही पण हारला नव्हता. पण त्याला असं वाटलं की आता तू पण हारलेला आहेस म्हणून तो तुला घ्यायला आला. त्यामुळेच तो बोलतो जे आपण पॉझिटिव्ह नेहमी बोलावं यार. आता आपण बोलतो ना कधी कधी, मी तुझ्या मिस्टरांबरोबर पण तेच बोलत होतो की एकदा हारला की हारला, बरोबर. एखादी गोष्ट तुला जर करायची असेल ना ती तू कंटिन्यू कर. अडथळे येणार त्यामध्ये, काही असतील ते. नाम जपायचं असेल किंवा एक रुटीन फिक्स करायचं असेल कोणत्याही गोष्टीचं, तू लगातार हार्डली 1 हफ्ता 2 हफ्ता करशील, पण त्यामध्ये विघ्न येईल जाणार. बरोबर. तू पॉझिटिव्ह राहायचं, नेहमी पॉझिटिव्ह राहायचं. आणि ते आपण बोलतो ना की एखादी गोष्ट सारखी सारखी आपण बोललो ना, म्हणजे जर आता मी तर बोललो की अरे नाही रे माझ्या बरोबर वाईटच होते, नाही रे माझ्या बरोबर वाईटच होते, तुझ्या बरोबर वाईटच होणार. बरोबर. खूप एक्झाम्पल आहे. तू जर बोललीस ना की नाही मॅडी तू हे करू शकतेस, हे तू मे महिन्यापर्यंत तू करू शकते, हे तू मे महिन्यापर्यंत करू शकते, जसं तू ठरवलेलं 2024 पर्यंत मी माझं घर उभं करणार, 2024 पर्यंत मी माझं घर उभं करणार, होणार. ते आहे. इव्हन तुला माहितीये का, आता माझ्याकडे असे खूप एक्झाम्पल्स आहेत, आणि आपण जे वर्ड्स पण यूज करतो ना ते पण तुम्ही नेगेटिव्ह वाले वर्ड्स नाही का बोलावे, पॉझिटिव्ह वाले. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुला सांगते, मी कॉलेजला असताना मी म्हणायची की यार मी फेल नाही होणार, पण मला ती एक लागली. तुझ्यामुळे मी फेल झालो. कारण तू मला पेपरने दाखवलं. पण जोक्स अबाउट, बट मी नंतरच्या जेव्हा काय असतं ते परत एक्झाम दिली, ती दिली, त्याच्यात मी मला माहिती 80 एक ती राहिलेली ती दिली, त्याच्यात मी पास होणार आणि लिटरली मी काठा पास झालेले. त्यामुळे पॉझिटिव्हच बोला. सगळ्या गोष्टी आपल्या मनानुसार होण्यासाठी आपण प्रत्येक पिक्चरचे हिरो नसतो ना. बरोबर. आणि तरी पण अशी एक गोष्ट होती जी निदर्शनास आणलेली आमच्या मित्राने किरणने, तर ही मला सांगावीशी वाटली म्हणून मी आज सांगितली तुला. तर तू मला काहीतरी सांगत होतीस, त्यावरून मला आठवलं अजून एक गोष्ट. आपण मगाशी जेव्हा तू कुकर लावत होतीस तेव्हा एक गोष्ट तू बोललीस आणि लगेच मला क्लिक झालं की आता आपण ही गोष्ट काढण्यासाठी बरोबर आहोत. एक आम्ही ना लांजाला गेलेलो, माझा मित्र विकास त्याच्या गावी गेलेला लांजाला, कोकण रत्नागिरी.
तिकडून मी रिटर्न येत होतो. म्हणजे ही जी आपण बोलतो ना, आपण बोलल्याच्या नंतर आपण करायचं असतं, नाहीतर मग आपल्या तोंडातून शब्द निघाला तर तो एनिहाव पूर्ण करा, नाहीतर तुम्ही शब्दच काढू नका. आमचा विचार झाला की गणपतीपुळे आणि गणपतीपुळेच्या जवळ असं म्हणजे आम्ही लांजेवरून निघालो. दुपारचाच टाइम होता. हा, गणपतीपुळेसाठी निघालो आणि त्या पिक्चरचा एक डायलॉग मला आठवला, जर्मनी जर्मनी. तसंच मला दिसलं की आरे वारे बीच. आणि मी ओरडायला लागलो, अरे वारे बीच, अरे वारे बीच. आणि सगळेजण बोलत होते की आपण गणपतीपुळेला जायचं, पण जसं मी बोललो, म्हणजे इथे सॉरी पण इथे या पिक्चर मध्ये मला हिरो व्हायचंय. मी बोललो की आपण आरेवारे बीचला जाऊया आणि अक्षरशः तो राईट घ्यायचा सोडून आम्ही लेफ्ट घेतला आणि आरेवारे बीचला गेलो. हा, तर तिथे गेल्याच्या नंतर तिथे कसं झालं, उतरल्याच्या नंतर मग आम्ही लोक बोललो की चला आता थोडी साईडला गाडी लावू. तर एकदम एकदम बॉटम नेक रस्ता होता तो. तर बोललो की आपण इथे गाडी लावू, थोडीशी आतमध्ये आणि जाऊ. तर आत घेता घेता विकासने थोडीशी चुकून गाडी अजून आत भरली, तर वाळूत गेली. आम्हाला कळलं नाही. आम्ही बोललो की काढू आम्ही, हे काय लगेच काढू शकतो आम्ही गाडी. आम्ही गेलो आतमध्ये, मजा केली, बीचवर आंघोळ वगैरे केली, रिटर्न आलो. रिटर्न आल्याच्या नंतर बघतोय तर गाडी बाहेर निघतच नाहीये. आता फक्त टायर फिरतायत, वाळू सगळी गेली खालची. जसा टायर फिरतोय वाळू उडते साईडला. नंतर एक भलाथोर माणूस आला आमच्या आयुष्यामधला, तर त्यांनी सांगितलं की हा देव देव देव. त्यांनी सांगितलं की टायर मध्ये थोडी हवा काढा आणि हे जा. आमचे मित्र धुरंधर, मी आणि माझा एक अजून एक मित्र होता यज्ञेश, आम्ही हे शोधायला गेलो एक लाकूड वगैरे भेटतंय का, तो आडवा टाकून आपण गाडी बाहेर काढू शकतो असं. आणि लाकूड तर भेटलं नाही, पण आम्ही रिटर्न आल्याच्या नंतर आम्हाला समजलं की ह्यांनी थोडी नाही पूर्ण हवा काढली. आता गाडी का बाहेर येत नाही. मग आम्ही जवळच्याच एक रिसॉर्ट टाईप एक असं नॉर्मल होमस्टे असतो त्या माणसाकडे गेलो. त्याला सांगितलं असं असं आहे. तर त्यांनी कोणाला तरी फोन केला आणि 7-8 जण आले आणि त्यांनी त्यांच्या अक्कलनुसार ती बाहेर काढली. लोक त्यांना माहिती बाहेर काढल्यानंतर 4ही टायर मध्ये हवा नाही. मग आमच्या मनामध्ये प्रश्न आला की वाळूमध्ये तर 2च टायर फसलेले आहेत. ही आयडिया कोणी लावली की 4ही टायर मधले हवा काढूया. शेवटी टायर बसले असेच. आता बोललो की कोण हवावाला इथे येतोय का तर नाही. रिक्षा करून जायला पण आम्हाला खूप बाहेरपर्यंत चालत वगैरे जायला लागणार होतं. आम्ही काय खाल्लं नव्हतं, काहीच नाही. आणि बोललो चला आता काय करू शकतो. मग तो सेम मित्र यज्ञेश नावाचा, तो आणि मी, आम्ही लोक जातोय रस्त्याने. 3 टायर फुटले म्हणजे फाटले डायरेक्ट, कारण हवाच नाही ना टायर मध्ये. आणि तुम्ही गाडी चालवत घेऊन गेला? हा, मग काय करणार, कारण जवळपास 7 ते 8 किलोमीटर लांब होता एक पेट्रोल पंप. तिथे कदाचित असू शकतो असा एक माणूस होता जो टायरची कामं करतो, पंक्चर वगैरे. पण शेवटी कोकणातले मुसलमान होता कोकणातला. आम्ही तिथे गेलो तर तो दुकान बंद करत होता, पण बोलला की अरे यार अभी टायर तो लाना पडेगा. किती वाजता आली? संध्याकाळी अंधार झालेला. आम्ही टायमाकडे आमचं लक्षच नव्हतं, कारण आम्ही एवढे वैतागलेलो की आम्हाला फक्त घर दिसत होतं. आम्ही घरी जायचंय. बोललो आता काय करू शकतो आपण. टायर चेंज करायला गेलो. स्टेपनी होती, स्टेपनी टाकली. आता 2 टायर चांगले झाले, पण तरी पण 2 टायर फुटलेले, तर 2 टायर आणायचे. आम्ही रिक्षा केली, दुसऱ्या टायर वाल्याकडे गेलो, रत्नागिरी सिटी मध्ये गेलो. तिथून आम्ही 2 टायर नवीन घेतले, आलो. आल्याच्या नंतर मग आमचं असं झालं की चला आता टायर बदलू. पण नंतर समजलं की पुढच्या राईट साईडचा जो व्हील आहे तो निघतच नाहीये. त्याचे थ्रेड गेलेले, त्याच्यामुळे त्याचा हे निघत नाहीये. त्याचा काय बोलतात त्याला, नटबोल्ट निघतच नाही. फोक्सवॅगन आम्ही कापून काढला गेल त्याचा, आणि तो कापत पण नव्हता आमच्याच्याने. गॅस कटिंग पण होत नव्हता. हो, आम्हाला जवळजवळ
12 ते 13 तास लागले ते सगळं करायला. मी रात्री तिथेच थांबलो. आणि असं थांबलेलो आम्ही की त्याने अजून एका माणसाला बोलवलं, गॅस कटिंग वाल्याला. तो पण घेऊन नाही गेला. तेव्हा त्यांची ईद होती, त्याच्या घरी पाहुणे होते. पण तो माणूस बोलला की नाही बच्चा, आज ये लोग यहाँ पे फंसे हुए हैं, मैं ईद तभी छोडूंगा जब ये लोग वापस जाएंगे. अशी चांगली आम्हाला कोकणामध्येही मुसलमान भेटले. क्वचित असे माणसं असतात माणसाला ओपन देणारे. पण सांगण्याचं तात्पर्य आहे की तोंडातून निघालेला शब्द नेहमी पूर्ण करा. आम्ही आमचं काम झाल्याच्या नंतर पहिलं आम्ही गणपतीपुळेला गेलो, दर्शन घेतलं, त्यानंतर आम्ही मुंबईला आलो. ओके ओके, चांगली. असं माहित नाही ते तुम्ही तुमचं असं काय झालं, पण म्हणजे तुम्ही रस्त्यात होतात आमच्या म्हणून मनाचे कदाचित खेळ बोलला पण असेल. असू शकतात, मनाचे खेळ पण असू शकतात. पण शेवटी आपले जे आई वडील आहेत, आजी आजोबा आहेत, ते बोलतातच ना की एखादा नवस मागायचा असेल किंवा एखादा शब्द कोणाला द्यायचा असेल, जर पूर्ण होणारा असेल तरच द्या, नाही तर नका देऊ. बरोबर. कारण त्याचे जे परिणाम असतात ते शेवटी आपल्यालाच भोगायचे आहेत ना. सो ही एक तर हॉरर स्टोरी नाही, आपला एक वेगळा एक्सपिरियन्स म्हणजे जे बोलतात त्या बाबतीत होता. चांगलं आहे. सो आता आपण ब्रेक घेऊया. आपण जेवूया. थँक्यू. चलो तर मग बाय बाय.